नमस्कार मंडळी, बिलिन वाळवणीकी या आपल्या चॅनल में स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत बोंबील फ्राय। तर आता आपण बाजारातून ताजे असे बोंबील आणलेले आहेत आणि ते व्यवस्थित असे 2 पीस में कट करून घेतलेले आहेत। आपण टिश्यू पेपरवरती असे बोंबील ठेवून घ्यायचे आणि ते दुसऱ्या टिश्यू पेपरने त्याला प्रेस करायचे। त्यामुळे काय होईल, त्यातलं पाणी जे आहे ना ते निघून जाईल। त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया, तिखट मसाला, आणि 1 चमचा कोकमचा रस घालायचा। आणि हाताने व्यवस्थित असं हे एकत्र करून घ्यायचं। आता व्यवस्थित आपण हे मसाला मीठ लावून घेतला आहे। आता जवळजवळ अर्धा ते 40 मिनिटापर्यंत आपण ठेवून द्यायचे। त्यानंतर आपण हे फ्राय करायला घेऊ। आता आपण बोंबील फ्राय करून घेणार आहोत। तर आपण बारीक रवा, मीठ, थोडंसं तांदळाचं पीठ व मसाला हे आपण आता एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपल्या तव्यावरती तेल घालून घेऊया। आपण सहसा फिश फ्राय करायला हा लोखंडी तवा वापरतो आणि त्यावरती मासे चांगले फ्राय होतात। आता बोंबलाला आपण हे व्यवस्थित लावून घेऊया रवा आणि भाजायला घेऊया। व्यवस्थित असे चांगले क्रिस्पी गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत, तेवढे ते छान कुरकुरीत लागणार। क्रिस्पी असे झालेले आहेत आपले बोंबील फ्राय। आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आपले बोंबील फ्राय तयार झालेले आहेत। सोबत आपण ही जवल्याची भाजी आहे, नाचण्याची भाकरी, कांदा आणि पुदिना चटणी। तर आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा।